तर का मित्रांनो, आज आपण दगडूशेठला जाणार आहोत आणि दगडूशेठला जाऊन दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे दगडूशेठ गणपती बाप्पांच्या या कालावधीमध्ये गर्दी किती असते आणि आजूबाजूच्या गणपतीचे सजावट थीम्स वगैरे पण बघणार आहोत आपण. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. तुम्हाला पूर्णपणे आजूबाजूचे गणपती तिथले जे पण आहेत ते पण दाखवले जाणार. तर चला पूर्ण व्हिडिओ कव्हर अप करूया, बघूया. इथपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर का मित्रांनो, जसं का आपण पोहोचलो तिथं, तर आपली गाडी लावण्यासाठी पार्किंगसाठी एकीकडून रस्ता बंद होता. मग तिथं आपण गाडी लावून गाडी सेफ केला. मग मित्र वगैरे आले. मित्रासोबत आपण पुढे निघालो. जसं का पुढे निघालो तर आपल्याला एक मंदिर लागला. जे मंदिर होता नवग्रह मित्रमंडळ. तर तिथल्या गणपतीचं आपण कव्हरअप केलो, तिथं दर्शन वगैरे घेतलो. मग त्याच मंदिराच्या एकदम पाठीमागे तर तिथं मानाचा गणपती पहिला हा गणपती होता. तर तो गणपती तुम्ही बघू शकता. इथे तो मंदिर आहे, त्याच्याच पाठीमागे मानाचा गणपती आहे. कसबा गणपती मानाचा गणपती पहिला गणपती आहे. तर आपण इथे पण दर्शन केलं. मग इथे दर्शन वगैरे केलं. इथं भीड खूप होता, इथं गर्दी खूप होता. त्यामुळे आपण दूरून दर्शन करून मग इथून पुढे निघालो. जसं का आम्ही दगडूशेठ गणपतीच्या रस्त्यावर चालत होतो, तर रस्त्यातच एक जे केदारनाथचं एक थीम होता, त्या थीमनुसार मंदिर बनवलं गेलेलं आहे. तर तो पण खूप चांगला होता आणि तिथं पण दर्शन करून आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर जसं पुढे निघालो तसं गर्दी वाढायला आला. चौकात आल्या कमान पण दिसला. थोडंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे मेन, तिथं आपण थोडं बहुत पोचलो. तिथं गेल्यानंतर आणखी पूर्ण गर्दी वाढायला लागलं. मग इथून आणखी काही थोडा वेळ लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी. जसं मित्रांनो गर्दीत थांबलो तसंच डोळ्यांसमोर तिकडच्या बाजूला व इकडच्या बाजूला जे लावलेले आहेत ते पोस्टर्स वगैरे, तर त्यामध्ये असं उल्लेख चित्र वगैरे आहेत की 12 ज्योतिर्लिंगचे फोटोज, आर्ट्स वगैरे असं एकदम उल्लेख केलेले आहेत. महादेवांचे फोटो, पिंडांचे फोटो. तर तो पण खूप छान असं दिसतोय. मंदिर तर दुरून बघण्यासारखंच. जे मंदिराला थीम दिलं गेलेलं आहे यावर्षी ते जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेश इथलं दिलेलं गेलं आहे. आणि मधून पण खूप छान असं थीम आहे. लायटिंग्स, डिझायनिंग्स खूप एकदम असं वाटायला लागलं की तिथंच गेलं असं वाटायला लागलं. गर्दीत तर राहणारच, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच गर्दीत दर्शन घेतलेलं आहे. खूप आनंदात, खूप मजेत असं दर्शन झालं. तुम्ही बघू शकता वरचं डिझाईन्स वगैरे एकदम नाही का असं डिझाईन्स वगैरे बघून तर जसं आपण दर्शन केलं तसंच उजव्या बाजूला पाठीमागे तुम्ही बघू शकता. एकदम पाठीमागेच जे आंध्र तेलंगणामध्ये असते ना टेम्पल्स वगैरे, तर त्याच थीममध्ये इकडं पण एक गणपती बसवला गेला आहे. इकडं हे बघू शकता तुम्ही 2 हाती व तसेच एकदम थीम किती डिझाईनिंग. तर जसं आपण गेलो तर इथं बघायला लागलो की चरबी वगैरे काही ठेवलेले होता. मग त्यामध्ये पैसे टाकत होते. ते म्हणतात ना मन्नत, तर ते काय पडलं तर मन्नत पूर्ण होईल असं काहीतरी इथलं हे आहे. तर ते टाकत होते.
जसं जसं पुढे निघालो मंदिराच्या अंदर इथं पण खूप चांगला असा डिझाईनिंग वगैरे होता मधून. तर इथं पण बघायसारखाच होता इथं डिझायनिंग थीम्स मंडळाचं टेम्पलचं गणपती. इथल्या गणपती मंडळाचं दर्शन वगैरे चांगल्या प्रकारे झाला. मग इथलं दर्शन वगैरे करून गणपतीचं इथला डेकोरेशन पण चांगलं वाटलं व गणपतीचा मूर्ती पण चांगला होता इथला. तिचं दर्शन करून आम्ही लगेच गेलो पुढे एक मंडळ लागला आणि तिथं पण दर्शन घेतलं. तिथं पण चांगलाच होता. आणखी एक मंडळ लागला जोसे निपार मंडळ ट्रस्ट म्हणून होता. तिथं पण दर्शन करून पुढे निघालो आम्ही. तर गर्दी तर खूप होता सगळ्या ठिकाणी. मग तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला गोल्डन टेम्पलकडे जायचं होतं. तर तिथलं बघण्यासारखं होतं आणि जावं म्हणून आम्ही गेलो मित्र. तर तिथला सीन वगैरे पण चांगलाच होता. इथं आलो तर इथं पण गर्दी खूप होता. छत्रपती राजाराम म्हणून हे मंडळ होतं. तर ह्या मंडळाचं इथं थीम गोल्डन टेम्पलचं असल्यामुळे इथं गर्दी खूपच होतं. मग आम्ही पण गर्दीत बसून आता आतुरता तर होताच. इथे शिवाजी महाराजांचे पुतळे पण दिसले. मध्ये गेल्यानंतर डेकोरेशन वगैरे चांगलाच होता. गणपती बाप्पांचे पण दर्शन केलं. एकदम नाही का डेकोरेशन वगैरे असं रिअलच वाटायला लागला. तर का मित्रांनो आपण होईल तेवढा व्हिडिओ कव्हरअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठं गर्दी होता, कुठं कमी होता, कुठं जास्त होता. तर आपण होईल तेवढं कव्हरअप व्हिडिओ केलेला आहे. तर आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ.